पण मुळात तर गावरान पक्ष्यांचं खाद्यच हे उकिरड्यावरचं आहे ना, म्हणजे बरोबर. भाजीपाला. पण आपल्याला एक लेवल जर गाठायची असेल, आता तू उकिरडे किती बनवणार? लाख लाख पक्षी जर आपल्याकडे आहेत तर त्याला किती उकिरडे बनवणार ना तू? तर खाद्य येतच ना. म्हणजे मी सांगतोय काय, आता काशी आता जे खाद्य तयार, आता खाद्य नाहीच आहे तू बोलल्याप्रमाणे, ते खरं आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन हे आपलं रेग्युलर खाणं आहे. पण जे शेतकरी त्यांना हे आणायला जायला वेळ नाही किंवा एकटेच आहेत, मुलगा नाही आहे, कोण कामगारमध्ये नाही आहे, त्यांना काय विचारते, काय म्हणतात, रेडीमेड द्या बाबा, रेडीमेड आम्हाला पोतं द्या, आम्ही ते विकत घेतो आणि टाकतो. ते रेडीमेड खाद्य नाही आहे अवेलेबल. बरं चल, खाद्याचा टॉपिक जाऊ दे, मरू दे. पक्षी कधी आजारी पडन? होय. मग आजारी पडल्यानंतर औषध कुठं आहे मार्केटला अवेलेबल? सगळी जी औषधं आहेत ती बॉयलर पक्ष्यांची आहेत ना. आपली औषधं कुठं आहेत? आपली औषधं नाही आहेत मार्केटला. तर ते आमच्या पुढे एक आव्हान होतं की बाबा, ह्यांची औषधं घेऊन, ह्यांचे सगळं खाद्य घेऊन, ह्यांच्या टेक्निक वापरून प्युअर गावरान कोंबडीला एवढं मोठं करायचं कसं? मग आमचा तिथून टॉपिक चालू झाला की बाबा, पक्षाला खाद्य किती टाकलं पाहिजे, किती ग्राम टाकलं पाहिजे. आता तुला पण कदाचित हा प्रश्न माहीत नसेल. मॅच्युअर पक्षी आहे 6 महिन्याचा, त्याला किती खाद्य लागतं रोज? नाही माहिती. हे तुलाच माहित नाही, हे कुणालाच माहित नसेल. ज्यांच्या घरी कोंबड्या आहेत ना घरात खेडेगावांमध्ये, त्यांना पण माहित नसेल. तो अभ्यास केला पाहिजे. किती ml पाणी पक्षाला प्यायला लावला लागेल बाबा, ह्याचा अभ्यास केला पाहिजे ना. म्हणजे ml मध्ये पाणी वगैरे कधीच कोणी मोजलं मग नसेल. कोटीमध्ये पैसे पाहिजे असतील तर ml चा अभ्यास करावा लागेल.